हॅलो फ्रेंड्स, आपलं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे निकिताज लाईफस्टाईल. आज आहे संडे आणि आम्ही गेलो होतो फिरायला आमच्याच गावातल्या नदीवर. सकाळचे वाजले आहेत 10 आणि त्याच्यामुळे थोडं ऊनसुद्धा होतं. फिरायला बाहेर पडलो, त्याच्यामुळे आम्हाला घरी यायला थोडा लेटच झाला, म्हणून आम्ही खिचडीच बनवायचं ठरवलं. त्याच्यासाठी लागणार कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, बारीक कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो, लसूण, बटाटे आणि इकडे मोहरी घेतली आहे, मीठ, लाल मिरची, हळद, जिरं, काळा मसाला आणि तेल. आता कुकर गरम झाल्यावर त्यात तेल टाकलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे थोडीशी. मोहरी तडतडली का त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकणार आहोत. नंतर ठेचून घेतलेला लसूण टाकणार आहोत. गॅस मी थोडा कमी केलेला आहे आणि त्याच्यात कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर मी त्यात बारीक कापून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि छान असं मस्त त्याला परतवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कापलेले टोमॅटो आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ मस्त छान असं गुलाबी रंगापर्यंत सर्व मिश्रण फ्राय करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला एक आणि थोडासा वरती असा लाल मसाला टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती आपला काळा मसाला आणि हळद टाकायची आहे. आपल्या घरी लागते तसं चवीनुसार आपण त्याच्यात मसाला टाकायचा आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी स्वच्छ असे 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ धुवून घेतलेले आहे 3-4 पाण्याने, ते टाकायचे आहे. आणि छान परतवून घ्यायचे आहे ते 2-3 मिनटं. आणि आपल्या अंदाजानुसार किंवा आपल्या तांदळाला किती पाणी लागतं त्या अंदाजाने मस्त पाणी टाकून घ्यायचं आहे.
त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा साजूक तुपाचा टाकलेला आहे. त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून 2 ते 3 विसल्स करून घ्यायचे आहेत. अशी ही आपली गरमागरम मसालेदार खिचडी खाण्यासाठी तयार आहे. त्यासोबत मी कांदा टमाट्याचं छान सलाड कापून घेतलेला आहे आणि खिचडी